नमस्कार, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. एकदम अशी झटपट होणारी रेसिपी आहे. इथे मी 4 अंडे घेतलेत. आता आपण ते उकडवून त्यांचे सालं काढून घेणार आहोत, कवटं काढून घेणार आहोत. सर्व कवटं अशा प्रकारे काढून घेऊयात. इथे आपले अंड्यांचे असे छान कवटं काढून झाले. आता आपण त्यांना असं फ्राय करून घेणार आहोत. त्याने अशी अंड्यांना टेस्ट एकदम छान येते. थोडंसं तेल टाकून, लाल तिखट टाकून आपण अंडे 2 ते 3 मिनिट असे फ्राय करून घेणार आहोत. बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. एकदम अशी हॉटेल स्टाईल बिर्याणी तयार होते. इथे बिर्याणीसाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, हिरवी मिरची, लसूण, गरम मसाले. आता आपण इथे कढई पण छान गरम झाली, तेल पण मस्त गरम झालंय. त्यामध्ये टाकूयात जिरा. जिरा असा छान खुलला की त्यामध्ये टाकूयात लसूण, तेजपत्ता, कढीपत्ता. हे सर्व असं मस्त छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. आता टाकूयात लवंग, मिरी. आता हिरवी मिरची आणि हे सगळं असं 1 मिनिटासाठी परतून घेऊया. त्याचा सगळा स्वाद असा तेलामध्ये उतरतो आणि खायला पण खूप छान लागते. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेला कांदा. कांदा जरा जास्तच घ्यायचा. कांद्याने एकदम अशी छान टेस्ट येते बिर्याणीला. आता आपण कांदा असा लालसर होईपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहोत. कांदा छान असा लाल झालाय. आता त्यामध्ये टाकूयात बारीक केलेलं टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो असं एकजीव होईपर्यंत आपण म्हणजे परतून घेणार आहोत. एकदम अशी छान. आता त्यामध्ये टाकूयात गरम मसाले, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला, एव्हरेस्ट लाल तिखट, हळद आणि हिंग घेतलंय. हिंग पण टाकलं की टेस्ट एकदम छान येते. आता आपण हे सर्व गरम मसाले परतून घेणार आहोत. आता असे तांदूळ घेतलेत इंद्रायणीचे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो कुठलाही तांदूळ चालेल. मी ते इंद्रायणीचे स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण ताट्यामध्ये तांदूळ टाकून असे तांदूळ एकदम छान कडक होईपर्यंत फ्राय करत राहायचं. लगेच पाणी नाही टाकायचं. एकदम छान असे कडक होईपर्यंत. इथे आपले छान असे तांदूळ झालेत. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत फ्राय केलेले अंडे. अंडे टाकून असं सर्व भात मिक्स करून घेणार आहोत. तांदूळ मिक्स करून घेऊयात आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी. पाणी टाकून असं छान 5 ते 7 मिनिटं अशी फास्टच गॅसवरती उकळी येऊ द्यायची. सगळं मिक्स करून घ्यायचं तांदूळ अंडे एकत्र. आता आपण असं छान सर्व मसाले, तांदूळ, अंडे असे मिक्स करून घेऊयात आणि छान अशी उकळी येऊन आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 मिनिट अशी फास्ट गॅसवरतीच उकळी येऊ द्यायची. त्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट असा भात आपण वाफवून घेणार आहोत. एकदम छान आणि अशी मस्त आपली इथे अंडा बिर्याणी तयार आहे. आता आपण त्यावरती टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर. एकदम कमी साहित्यात आणि कोणालाही पण अशी पटकन जमेल अशी एकदम सोपी रेसिपी आहे. बघू शकता आपली इथे एकदम छान अशी अंडा बिर्याणी बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.